आजकाल माध्यमांमध्ये मग ती मुख्य प्रवाहातली असोत किंवा सोशल मीडिया असो, हा एकच शब्द अनेकदा ऐकायला मिळतो आणि तो शब्द म्हणजे शहरी नक्षलवाद, अर्थात अर्बन नक्षलिझम. 2022च्या गुजरात निवडणुकीत हा शब्द वापरून पंतप्रधान मोदी म्हणाले होते की शहरी नक्षलवादी गुजरातमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. ते असंही म्हणाले होते की शहरी नक्षलवादाची विचारसरणी राज्यातल्या विकास प्रकल्पांच्या यशात मोठे अडथळे निर्माण करते. पण मग हे शहरी नक्षलवादी कोण आहेत आणि ते देशाच्या सुरक्षेशी आणि विकासाशी कसा खेळ करतायत हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहत आहात वृत्तम मराठीचा विशेष कार्यक्रम वृत्तम एक्सप्लेनर. आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे शहरी नक्षलवाद. प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्यासाठी हत्यारं, विविध समाज घटक आणि संघर्षांच्या आघाड्या उघडून केलेला साम्यवादी विद्रोह म्हणजे नक्षलवाद. 1960च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये उगम झालेला नक्षलवाद हा माओवादी किंवा डाव्या विचारसरणीनं प्रेरित आहे. 2009मध्ये गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा अर्थात UAPA अंतर्गत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच माओवादीवरती बंदी घातली. नक्षलवादामुळे डाव्या अतिरेक्यांनी भारतात आत्तापर्यंत 25,000हून अधिक लोकांची हत्या केली आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागात प्रभाव असलेल्या नक्षलवाद्यांना ते ज्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत असं सांगतात, त्याच निरपराध आदिवासींना मारण्यातही कोणताही संकोच वाटत नाही. भारतीय लष्कर, विविध राज्यांचे पोलीस, सरकारी अधिकारी यांनाही अनेकदा हे नक्षलवादी आपलं लक्ष करतात. गन पावडर पेरून लष्कर आणि पोलिसांचे ट्रक उडवून देणं, निष्पाप नागरिकांचं अपहरण करणं, व्यापारी, राजकारणी आणि सुरक्षा दलांविरुद्ध गुरिल्ला युद्ध चालवणं आणि त्यांच्या प्रभाव क्षेत्रात भीतीचं वातावरण निर्माण करून स्वतंत्र आणि समांतर यंत्रणा चालवणं ही या नक्षलवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे. शस्त्रास्त्र, विशिष्ट जनसमुदाय आणि संघर्ष करण्यासाठी उघडलेल्या विविध आघाड्या या विविध आघाड्या या माध्यमातून प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याची कल्पना केवळ देशातील मागास राज्यांपुरती मर्यादित नाही, तर शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ, संशोधन क्षेत्र, नोकरशाही, व्यवसाय, करमणूक, NGO कार्यकर्ते आणि कधीकधी तर शहरांमधील पोलीस दलातले डाव्या किंवा नक्षलवादी विचारसरणीचे प्रभाव असलेले लोकही सक्रिय असल्याचं दिसून आलंय. नक्षलवादाला वैचारिक आधार देणारे आणि या चळवळीला मानसिक आणि आर्थिक पाठबळ देणारे हेच लोक आहेत. स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारे नक्षलवादाचे समर्थक व्यावसायिक, विद्यार्थी आणि सुशिक्षित तरुणांचे स्लीपर सेल बनवून सरकारविरोधी आणि देशविरोधी कारवाया तर करतातच, शिवाय नक्षलवाद्यांनी घडवलेल्या दहशतवाद्यांच्या घटनांना योग्य ठरवण्यासाठी हे मोहीमही चालवतात. आपल्या देशाच्या व्यवस्थेला वाईट संबोधून ते जगामध्ये भारताची बदनामी करतात. 2004मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा अर्थात माओवादीचा अर्बन पर्स्पेक्टिव्ह नावाचा एक अहवाल प्रकाशित झाला होता. त्यात शहरी नेतृत्व निर्माण करण्याविषयीच्या रणनीतीविषयी बोललं गेलं. अनेक सुशिक्षित लोकांचा या शहरी कनेक्शनमध्ये समावेश करण्यात आला, जेणेकरून गरज भासल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपली मतं मांडून या चळवळीची सत्यता सिद्ध करू शकतील आणि त्यायोगे भारताच्या शत्रू देशांकडून पाठिंबा तसंच निधी देखील मिळवता येईल. सत्य हे आहे की आज देशातील अनेक शहरांमध्ये विविध क्षेत्रात काम करणारी अशी अनेक नामवंत मंडळी आहेत, ज्यांना देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. हे तेच लोक आहेत जे मानवी हक्कांच्या नावाखाली अतिरेकी आणि दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची वकिली करतात. मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाबला फाशी होऊ नये यासाठी दयेच्या अर्जावर सही करतात. अजमल कसाबच्या दयेच्या अर्जावर स्वाक्षरी केलेल्या लोकांची यादी पाहिलीत तर त्यात तुम्हाला वकील, संपादक, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, PhDचे विद्यार्थी, कॉलेजचे प्राध्यापक, चित्रपट निर्माते, इतिहासकार, अर्थतज्ञ असे अनेक लोक सापडतील. त्यांच्यामध्ये हर्ष मंदरसारखे प्रभावशाली लोक आहेत, जे सोनिया गांधींच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते. हे तेच लोक आहेत जे संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुची फाशी थांबवण्यासाठी रात्री 2 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात आणि जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा अरुंधती रॉयसारखी लोक अफजल गुरुच्या फाशीला भारतीय लोकशाहीला लागलेला डाग असं म्हणत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर देशाची बदनामी करतात.
परदेशी देणग्यांवर जगणारे अनेक जण समाजसेवक, समाजसुधारकांचा पोशाख धारण करतात आणि ते देशी किंवा विदेशी संस्थांनी ठरवलेल्या सरकार विरोधी किंवा देशविरोधी अजेंड्यांवरती काम करतात। नद्यांवर पूल बांधणं असो, धरण बांधणं असो, वीज असो किंवा अणुऊर्जेशी संबंधित प्रकल्प असोत, हे असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी भारतामध्ये राबवल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांना सातत्याने फक्त विरोधच केलाय। काही लोकांनी अशा लोकांना अर्बन नक्षलवादी असं नाव दिलंय। ताशकंद फाईल्स, द काश्मीर फाईल्स हे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी अर्बन नक्षलवादी हा शब्द सर्वप्रथम वापरला होता। शहरी नक्षलवादामध्ये सामान्यतः अशा लोकांचा समावेश होतो जे सुशिक्षित आहेत आणि समाजात, प्रसारमाध्यमांमध्ये, सत्ताकरण आणि न्याय यंत्रणेमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे। अशा माणसांची समाजात खालपासून वरपर्यंत पोहोच असते। जेव्हा नक्षलवादी एखाद्या आंदोलनाची योजना तयार करतात तेव्हा त्यांना समाजात प्रभाव पाडणाऱ्या अशा लोकांकडून त्वरित पाठिंबा मिळतो। लोक त्यांचं म्हणणं ऐकतात आणि यामुळे नक्षलवाद्यांसाठी यशाचा मार्ग सुकर होतो। राज्य आणि देश अस्थिर करणं, माओवादी विचारांचा प्रसार करणं आणि तरुणांची, विशेषतः विद्यार्थ्यांची दिशाभूल करून सरकारच्या विरोधात त्यांना उभं करणं ही या शहरी नक्षलवाद्यांची मुख्य उद्दिष्ट आहेत। नक्षलवादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असणाऱ्या देशाच्या विविध भागातील लोकांना पोलिसांनी वेळोवेळी अटक केली आहे। त्यांना तुरुंगातही टाकण्यात आलंय आणि त्यांना शिक्षाही झाली आहे आणि काही खटले अजूनही चालू आहेत। 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्याजवळील कोरेगाव भीमा इथं हिंसाचार उसळला होता। 200 वर्षापूर्वी झालेल्या एका छोट्याशा लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त अनुसूचित जाती जमातीतील हजारो नागरिकांच्या मेळाव्यात जो हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचाराच्या तपासात जी काही तथ्य समोर आली त्यांनी अनेकांचे डोळे उघडले। हा तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं अनेक साम्यवादी आणि तत्सम विचारधारांचे अनेक वैचारिक सहानुभूतीदार, लेखक, पत्रकार, शिक्षक आणि इतर अनेक व्यवसायातील लोक या हिंसाचारामध्ये सामील असल्याचं आढळून आलं। त्यांना देशभरातून अटक करण्यात आली। हिंसाचाराच्या 1 दिवस आधी म्हणजे 31 डिसेंबर 2017 या दिवशी संध्याकाळी पुण्याच्या शनिवारवाड्यावर एल्गार परिषद हा डाव्या संघटनांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि बरोबर सभेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी हा हिंसाचार घडवण्यात आला। हा निव्वळ योगायोग कसा काय म्हणता येईल? नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पश्चिम बंगालचे डॉक्टर बिनायक सेन यांना तर जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे, मात्र सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। ही व्यक्ती आधी काँग्रेस पक्षाची सदस्य होती आणि आता आम आदमी पार्टीसोबत आहे। तर दुसरीकडे विद्यार्थी नेता उमर खलीद याने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात यासाठी जल्लोष साजरा केला होता की सुरक्षा दलांविरुद्ध नक्षलवाद्यांनी त्यांच्या उद्देशात यश मिळवलं। जेव्हा पोडियम पांडा नावाचा मोठा नक्षलवादी पकडला गेला तेव्हा त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले। त्याच्या मते त्याच्या संस्थेला मदत करणारे दिल्ली विद्यापीठ आणि JNU मधले अनेक प्राध्यापक आहेत। यामध्ये त्याने दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या द वायरच्या संस्थापक संपादकांच्या पत्नी नंदिनी सुंदर यांचंही नाव उघडपणे घेतलंय। त्याच्या खुलाशानुसार JNUच्या प्राध्यापक अर्चना प्रसाद आणि गौतम नवलखा हे देखील नक्षलवाद्यांसाठी काम करतात आणि शहरी नक्षलवादाची ही जिवंत उदाहरणं आहेत। यांच्यासारखे शहरी नक्षलवादी हे माओवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी विविध डावपेचांचा अवलंब करतात। चांगली नोकरी न मिळाल्याने किंवा बेरोजगारीमुळे नाखुश असलेले तरुण त्यांचे सहज बळी ठरतात। या तरुणांसाठी प्रक्षोभक सामग्री तयार करण्याबरोबरच शहरी नक्षलवादी चर्चा, मुलाखती आणि परिसंवादांचं आयोजन करतात, जिथे माओवादी चळवळ म्हणजे एखादा महान संघर्ष म्हणून सादर केली जाते। हे शहरी नक्षलवादी प्रामुख्याने देशाची राजकीय आणि सामाजिक रचना कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात। ते गरीब, भोळ्या आणि अज्ञ लोकांच्या मनात हे बिंबवतात की सरकार, सरकारी संस्था आणि त्यांचे अधिकारी हेच खरं तर गरिबांचे शत्रू आहेत। जात, धर्म, भाषा, उत्पन्न, वर्ग, प्रदेश या नावाने लोकांना भडकावून हे शहरी नक्षलवादी ग्रामीण भागातील तरुणांना सशस्त्र माओवादी गटात सामील होण्यास प्रवृत्त करतात। नक्षलवादी चळवळीतल्या तरुणांच्या या भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्था सक्रिय भूमिका बजावत असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून समोर आलेलं आहे। त्यांचे विविध गट विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सक्रिय आहेत, जिथे ते विद्यार्थ्यांच्या आदर्शवादाचा आणि कमकुवतपणाचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना प्रभावित करतात। NIAने नुकतेच टाकलेले छापे हे शहरांमधील नागरी नक्षलवादाचं जाळं नष्ट करण्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, पण ते पुरेसं नाही।
पालक, शिक्षक आणि समाजाच्या नेत्यांनी या देशद्रोह्यांचे मनसुबे आणि भविष्यातील धोक्यांबद्दल जागरूक असलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा सामना केला जाऊ शकतो आणि नक्षलवादासह शहरी नक्षलवाद हा समूळ नष्ट केला जाऊ शकतो. गेल्या 10 वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादाला आळा बसलाय. शहरी नक्षलवादाचा चेहरा असलेल्या प्रमुख व्यक्ती आणि विद्यार्थी नेत्यांना अटक करून या चळवळीचं कंबरडं मोडलं आहे. सध्याचं मोदी सरकार येण्यापूर्वी 2010 मध्ये 15 राज्यातील सुमारे 150 शहरं या नक्षलवादाच्या विळख्यात होती. मात्र आता त्याचा प्रभाव फक्त 40 शहरांमध्ये उरलाय. आता लोकांना कळू लागलंय की शहरी नक्षलवादी म्हणजे समाजातील पीडितांबद्दल सहानुभूती बाळगणारे कोणी चांगले लोक नाहीत, उलट ते देशाचे खरे शत्रू आहेत आणि ज्यांना आपली सामाजिक बांधणी नष्ट करायची आहे. आज या बहुरूपी समाज सुधारकांना ओळखण्याची, त्यांचं पितळ उघडं करण्याची आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. शहरी नक्षलवाद आणि त्याचा देशाला असलेला धोका आपण आज या एक्सप्लेनर व्हिडिओमधून समजावून घेतला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी.